नमस्कार माऊली हो. आपली संस्कृती या आध्यात्मिक प्रवासाच्या तुमचं मनापासून स्वागत आहे. माऊली हो, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा महिना केवळ पूजा अर्चेचा नसतो, तर हा महिना असतो देवभक्तांच्या जीवनात चमत्कार घडवण्याचा. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका गरीब पण श्रद्धावान भक्ताचा असा अनुभव जे ऐकून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल. हा अनुभव सांगतो की देव उशीर करू शकतात, पण भक्ताला कधीच सोडत नाहीत. म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या कथेतून तुम्हालाही तुमच्या जीवनाचं उत्तर मिळेल. छोटंसं गाव आणि गरीब कुटुंब पाहूयात आपण. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब माणूस राहत होता. त्याचं छोटंसं घर, कौलारू छप्पर आणि घरात फक्त 2च माणसं, तो आणि त्याची आई. गोविंद रोज मजुरी करायचा. दिवसभर उन्हात काम करूनही त्याला पुरेसं अन्न मिळायचं नाही. पण एक गोष्ट त्याच्याकडे खूप मोठी होती, ती म्हणजे भगवान विष्णूंवर अढळ श्रद्धा. दररोज संध्याकाळी तो तुळशीपुढे दिवा लावायचा आणि म्हणायचा, हे प्रभो, माझ्याकडे काही नाही, पण तुमच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. एक दिवस गावात घोषणा झाली, उद्यापासून अधिक मास सुरू होत आहे. सगळीकडे भक्तीचं वातावरण तयार झालं. लोक व्रत करू लागले, दान करू लागले. गोविंदच्या आईने त्याला सांगितलं, बाळा, या महिन्यात विष्णूचं नामस्मरण केलं तर देव नक्की कृपा करतात. गोविंद हसला आणि म्हणाला, आई, माझ्याकडे दान करण्यासाठी पैसे नाहीत. आई म्हणाली, देवाला पैशाचं दान नाही लागत, मनाची श्रद्धा लागते. अधिक मासाच्या काही दिवसांनी गोविंदची आई अचानक आजारी पडली. घरात पैसे नव्हते, औषधासाठीही नव्हते. गोविंद गावभर काम मागत फिरला, पण त्या दिवशी कुणीही काम दिलं नाही. रात्र झाली. आई तापाने थरथरत होती. गोविंद देवासमोर बसला आणि रडू लागला, हे विष्णुदेवा, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही, माझ्या आईला वाचवा. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण घरात पूर्ण शांतता होती. त्या रात्री अचानक दारावर टकटक झाली. गोविंद घाबरत दार उघडतो. दारात एक वृद्ध साधू उभे होते, हातात कमंडलू, कपाळावर तेज. साधूंनी विचारलं, बाळा, तू इतका दुःखी का आहेस? गोविंद रडत म्हणाला, माझी आई मरते, माझ्याकडे औषधासाठी पैसे नाहीत. साधू शांतपणे हसले. त्यांनी कमंडलूतून थोडंसं पाणी दिलं आणि म्हणाले, हे तिला पाज आणि उद्या सूर्योदयापूर्वी विष्णू मंदिरात जा. हे बोलून ते निघून गेले. गोविंद आईजवळ गेला. तिला ते पाणी पाजलं आणि मित्रांनो, काही मिनिटात आईचा ताप कमी होऊ लागला. सकाळी गोविंद मंदिरात गेला. मंदिरात पोहोचल्यावर त्याला तिथेच कालचे साधू दिसले. पण मंदिरातील पुजारी आश्चर्याने म्हणाले, बाळा, इथे तर रात्रीपासून कोणीच आलेलं नाही. गोविंद हादरला. तो विष्णूंच्या मूर्तीकडे पाहू लागला आणि त्याला जाणवलं, काल त्या साधूंच्या डोळ्यात आणि विष्णूंच्या मूर्तीत एकच तेज होतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रभू, काल तुम्हीच आलात का? त्या दिवसानंतर गोविंदच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागले. त्याला काम मिळू लागलं. आई पूर्ण बरी झाली. घरात सुख शांती येऊ लागली. पण सर्वात मोठा बदल झाला तो त्याच्या श्रद्धेत. तो रोज गावात लोकांना सांगू लागला, देव कधीच भक्ताला एकटं सोडत नाही. माऊली हो, ही कथा आपल्याला शिकवते, देवाला श्रीमंती लागत नाही, मोठमोठे विधी लागत नाहीत, फक्त मनापासूनची भक्ती लागते. अधिक मास हा असा काळ आहे जेव्हा देव भक्तांची परीक्षा घेतात, पण त्याच वेळी त्यांच्या जीवनात चमत्कारही घडतात. कदाचित आज तुम्हीही एखाद्या संकटातून जात असाल. कदाचित तुमच्याकडेही अशेचा शेवटचा दिवा उरला असेल. पण लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे देवाचा मार्ग नक्की तयार होत असतो.
म्हणूनच अधिक मासात श्रद्धा सोडू नका, कारण कदाचित तुमच्यासाठीही एखादा चमत्कार वाट पाहत असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ओम तत्सत मराठी या परिवाराचा भाग होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कधी देवाचा असा अनुभव आला आहे का? ते देखील कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका चमत्कारिक आणि भक्तिमय कथेसोबत. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, देव जवळच आहेत. जय श्री विष्णू.